राज्यातील 40 नगर परिषदा 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली। राज्य निवडणूक आयोगाची कबुली। आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष। 2 डिसेंबरपर्यंत महायुती टिकवायची आहे। महायुतीमधील संघर्षानंतर रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। तर युती हवी की नाही चव्हाणांनीच ठरवावं, श्रीकांत शिंदेंनीही ठणकावलं। सिंधुदुर्गात महायुतीमध्ये जोरदार घमासान। मालवणमध्ये भाजपनं पैसे वाटल्याच्या आरोपांवर शिवसेना आमदार निलेश राणे ठाम। रवींद्र चव्हाण टार्गेटवर तर नितेश राणेंनी फेटाळले आरोप। निलेश राणेंनी केलेले आरोप भाजपच्या विजय केनवडेकरांनी फेटाळले। केके बिल्डर अँड फर्म्सचं काम सुरू असून घरात सापडलेले पैसे कष्टाचे, केनवडेकरांचे स्पष्टीकरण। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंचा गेम प्लॅन ठरला। शिवतीर्थवर ठाकरेंची जागावाटपासंदर्भामध्ये चर्चा। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात मनसेला 2 जागा देण्याची तयारी। झी24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया दिल्लीमध्ये दाखल। 21 किलो पुराव्यांचे कागदपत्र घेऊन अमित शहांना भेटणार। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणार। झी24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडियाचे पार्टनर दिग्विजय पाटलांची आज चौकशी। खारगे समितीसमोर हजर राहणार। मुंबईतील शाळा वन रूम किचन। शिवडीतील SRA इमारतीमध्ये भरते शाळा। देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये शाळेच्या अवस्थेचा झी24 तासवर विशेष रिपोर्ट। मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणावरून हायकोर्टाकडून राज्य सरकारची खरडपट्टी। इथिओपिया येथील ज्वालामुखीच्या राखेमुळे दृश्यमानता कमी झाल्याचा दावा अमान्य, प्रभावी उपाय करण्याच्या सूचना। इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता नो होर्डिंग्ज। मुंबई महापालिकेचे नवे जाहिरात धोरण जाहीर। डिजिटल होर्डिंग्जचीही रात्री 11 नंतर बंद ठेवावे लागणार। नेपाळ सरकारकडून वादग्रस्त 100 रुपयांची नोट जारी। नोटेवरील नकाशात भारताच्या कालापानी, लिपुलेखसह लिम्पियाधुरा प्रदेशाचा समावेश।